सांगा आता पा कसे पाहून राहिले, जसं काय एखाद्या काय काय म्हणजे नवळ कुत्रा आला गावात नाही काय रे गेलो काय आणि कमाल आहे बाबा. अरे काका पोरग राहून आलो का मी, हा चला ना म्हणलं, चलत ना का आले सगळे का याचेच आहे काय बोलायला नाही का हो ना. नवळ कुत्रं पुरलं, पण हे पहा ना आता काय कोणते कपडे आणतील काय आणतील बा. मग काय बहुतेक सुनील शेट्टीनं दिला वाटतं बा, तसा दिसते त्याला ड्रेस नाही का. बहुतेक हे गेलं का काय सांगा अंबानीच्या लग्न गिग्नात, तर काय सांगा काय भेट भेटला का तर हो ना. आता एखादा म्हणजे याचा एक हात आता त्याच्यातच गुती लागेल, लुगी पकडलेत नाही हो नाही का घोरच. आता जाऊ दे आपल्याला काय करावं लागते, हाय जरासा आगाऊशी हो शिल्लकपणा करते. चला ना झालं ना आमचं काय राहिलं, आम्ही तुमचीच वाट पाहून राहिलो, काही येता. हा मग जरासा मान सन्मान परगावचा माणूस आला काही. हा म्हणलं झुमऱ्या घेणं थैली घेणं गेलं लवकर गाडीतनी, ती येऊन राहिलेत ना तुझ्या गाडीतनी. बाहेर उतरू जरा. हो घेतो ना मी सगळं. राहू द्या मला. ताई राहू द्या, मी घेतो ते. भारतराव यायचे आहेत, येऊ राहिले तर 2 मिनिटात. ते इथं राहिलंच का अजून. हो चला म्हणा लवकर, चला फटोफट. हो झालं सगळे आले ना. चला काही अडचण नाही तर मग हे राहिलं आणि ते राहिलं, आत्ताच काय ते घेऊन घ्या. हा नाही झालं सगळं झालं आता बरोबर आहे. बाया बसलेल्या आहे आता, तुमच्याकडच्या बसल्या की झालं आता. चला मग बसून घे, झुंबर घे, थैली घे, चल लवकर. चला निघा फटाफट. चला बसा रे आपापल्या गाडीत बसा. चला म्हणलं भूषण, हा बरी आहे का कॅब हे चांगलं दिसते का नाही. अरे जोकराच्या पळ्याला दिसून राहिला, पण आता काय म्हणता येत नाही. नाही मारती हे बाय माहोल बिलकुल. हेच घाल आता तू. आता काय चेंज करू नको. किती बदला किती घालून पावते. चाल लवकर, आले असेल ना ते, वाट पाहू राहिले असेल आपली. चाल फालतू आपल्या जण कसं हे नाही झालं पाहिजे तिकडे. जाऊ ना गडबड नको करून तू. पण काय का मला कसं जरासं बरोबर नाही वाटत राहिले की आपल्या का नाही. राहू देऊ का रे, आपलं आहे तसं राहू देऊ का. आता काय म्हणा आपण म्हणा हो तर ते म्हणजे नाही ना, आपण म्हणा नाही तर ते म्हणजे हो. अरे मारती, मी काय म्हणतो, मी हे बा तुला मनापासून सांगतो, हे कॅप तू घालूच नको. हो यानं कसं इम्प्रेशन डाऊन होईल का तुझे. हे कसं एखाद्या सर्कशीतला दिसून राहिला तू जादूगर, का एखादा सर्कशीतला जोकर दिसून राहिला ते. डोकं पाहिलं मोठं, ते टोपी काही घसरण पळ. त्यापेक्षा ते हाय तसंच राहू दे. हे कसं जरा विचित्रच वाटू राहिलं बा. राहू द्या बस. कोटन हिंतीच पद्धतशीर वाटू राहिलं नाही का. हे कॅप राहू देऊ नाही का. संग असू दे, वाटलं तर घाल, नाही तर राहू दे मग. चाल आता उशीर होते, चल. बोला झुंबर भाऊ, आले का? कसं काय भूषण? का इकडे सगळे जण आले ना, गाड्या भरल्या तरी निघून राहिल्या गाड्या, वाट पाहू राहिलो आम्ही. काय तर कुठं आहे मारत्या, तू कुठं आहे म्हणला. इथे मारत्याच्या घरी मग बला आले ते इकडे बसला, हे मेकअपच चालू आहे त्याचा. वाजच आहे अजून. बस करा बरा, इकडे ते राणीची पर्स घ्यायला ना मला इकडे लवकर. मग काय वाट पाहू राहिले माणसाला का. बस कर बरा, आता नको खोटं बरा ते. 10 खेप दाढी खोटू राहिलं ते. अरे बला लवकर दिले म्हणते ते, खोटू नका म्हणजे दाढी. आता चला म्हणते लवकर, उशीर नका करू, आलेले आहेत सगळे. हो ना आलो ना. झुंबर भाऊ तर असे आहे का नाही, काही दाढी खोटं नाही. हो आलो म्हणा आलो. अरे मारत्या, हे पर्स घे म्हणला राणीची, ये लवकर ये. अशा लोक आता मी का पर्स उचलतो. अरे हो ना झुंबर भाऊ आलो ना. हो ना, आता होत नसते का उशीर. आम्हाला वाटलं यायचंच आहे का, आम्ही तयार आहो. चल रे बस, चल. कोण थांबवल्या मला गाड्या. चला ना आता, काय थांबून राहिला आता, टाइमपास करणं करेल. अरे हा घेणं पटापट करणं, डिझेल भरलं सगळं झालं. आता काय आहे तुमचं. हो ना, ते गाडी मागं राहिलेली आहे, अजून इतका टाइम नसते लागत ना. आता तुमचे डिझेल भरणं झालं, हे झालं. म्हणून म्हणलं थांबा जरासं, 2 मिनिटं येतीलच मागच असती. काय खरं आहे आता, ती असल्यावर गाडीवर काय खरं आहे काय यायचं. काय तर कठीणच आहे, मला तर वाटतं पोहोचते का नाही. अरे पाहतं खरी मग लावून कुठपर्यंत आहे, काय आहे तर हा काय आहे काय नाही ते हलावाला. पण मिळालं बाई, ती मागत असती. आता कसं असते, आपली गाडी पुढे निघाला, मारत्याच्या उशीर झाला जरासा. ते मागं होती. येईन ना थांबा जरा, 2 मिनिटं थांबा ना. एक फोन लावला काय, कोणतं काय चाललं तुमचं. लावा ना फोन, लावा ना कुठपर्यंत काय. सगळे बाया थांबून आहे, सगळे थांबून आहेत ना. मग काय तर सर म्हणलं कटायला म्हणून लावा फोन, लावा कुठं काय तर. तसंच करा नाही का. बरोबर थांब, फोनच लावतो पहिले. मारती येऊ दे ना, दोघं जाऊन आपण. थांब. काय आणायला काय चालले म्हणलं, काय आणायला चालले ते. टायर नाही खोला का, पानासाठी गेले ते. हो इथे जवळच दुकान आहे पंक्चरचं, तिथून घेऊन येतो. ते आपलं जाकाही पाहिजे, पानाही पाहिजे. अरे वा, याले म्हणते ड्रायव्हर. हो लस म्हणलं, असं वाटेल लस हुशार आहे का लगाचा. आता हे सांगा, तुमच्या पाणी हे आपलं जॅक आणि फॅक पाहिजे नाही का. एवढा मोठ्या दूरचा आता लंबा प्रवास करू राहिलो. हे सामान गिमान पाहिजे नाही का म्हणलं. याची तुम्हाला रात्री समजायला पाहिजे ना. थोडा ते मोटर खोलासाठी नेला होता शेजारा बरोबर वावरात, नाही ते काय आणला नाही. म्हणून कसं आहे आता, ते म्हटलं हळू राहिला. आता स्टेपनी आहे सगळं आपल्यापाशी. आता काय पंक्चरच होते का. एक तर भाड्याची गाडी आहे त्याच्यात असते, मग ते गेली पुढे. मग काय करा.
लोकांच्या भरोश्यावर चालले आपले, हो याची गाडीत आहे आणि त्याच्या गाडीत आहे. मग तुम्हाला स्वतःच पाहिजे नसते का? चालले मोठे सांगून राहिले. आता म्हणजे किती पंचायत झाली आता. हा केली का नाही आता, आणले का नाही घरावर गोटे. आता ते पुढचा माणूस देते नाही दे, बसा इथं झामझाम करत. बरोबर आता हे सांगून येते का हो मला आता काकाजी, आता मी काय करणार राहिले. आता काय गेला मारती गेला, आता जाबरो गेला, येते ते 10 मिनिटं थांबा आता. आता आम्ही केली, स्वतः केली का पंक्चर? स्वतः केले का नाही ते, हो तुम्ही तर बस ठरेला तर जातच नाही तुमच्या. हो स्वतः एक परी किती गुन्हा ते डिझेल कमी टाकता, हे कमी टाक. डिझेल आहे का नाही का अजून ते सरण? गलती झाली नाही का हो, फालतू याला टाट लावला आपल्याला, नाही तर गाडी पंक्चर नसती झाली आपली. हो ना हो, पण आता काय डिझेल नाही म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे का? आता हो आहे ना, डिझेल गिझेल असते सगळं असते आमचं. हो फक्त आता झाली पंक्चर, याला काय योग म्हणला का ते आपला, त्याला का आपण दोषी आहो का? छत्रपतीचा फोन पोहोचला वाटतं. हा हॅलो, हा बोला बोला. अरे झुमऱ्या पोहोचला नाही म्हणलं, आमचं डिझेल टाकणं झालं का तरी याचा पता नाही तुमचा. कुठे थांबले तुम्ही? हा म्हणलं लवकर या ना, उशीर नका करू, अजून बाळबोल घेणार. अरे ज्या छत्रपू निरा चापडा त्याला मागलो. मग काय हे पंक्चर झाली ना गाडी, मग पंक्चर झाली म्हणलं आता इथं थांबलेला. मग काय आता तुम्ही त्या दिवशी पाला नेला, ते मोटर खोलायला आणून द्यायचं काम नव्हतं का? आता हे टायर काय खोला. मग फालतू आता हे पाठवलं म्या मारतीले झबरुले. ते येऊ राहिल्या त्या दुकानातून घेऊन येते. मग थांबलो इथं, काय करता? अरे बाप रे, पंक्चर झाली हो, गाडी पंक्चर झाली म्हणलं. अरे बाबा, मग कसं आता काय करावं मग आता? हा अरे बा, म्हणजे एकदम अचानक, म्हणजे काय कसं काय? गाडी पाहिली नव्हती का घरी बरोबर? हो घरी बरोबर होती ना. मग काय घरून काय तसं आलो का मी पंक्चर गाडी घेऊन. मग आता झाली ते फसकर बसला टायर. मग काय काय आता खियार होतला का काय केलं काय सांगावा. कच्ची पोरा होईल पाहतो आता काय काय नाही. तर आहे आपल्याकडे टेपणी आहे, लावतो येतो. तरी अर्धा 1 घंटा पकडून घ्या. हो 1 घंटा लागू शकते. कल्याणासाठी नाही का? झकडच पडते चिखलदऱ्याला झाले. बरोबर या ना, या हो, शांततेने या, गडबड नका करू. काळा पंक्चर काढा, आम्ही बडबशी थांबतो मग आता. हो त्याला फोन लावून, ठीक आहे मग, हो ठेवतो. कसं करता मग शिराम भाऊ? झालं कठीणच काम झालं म्हणलं आता. हो दिवस आपला खराब निघाला, काय सांगावा. त्याची गाडी पंक्चर झाली म्हणते आता झुमरेची. हो आता काय करा, नाही का आपण आता 1-1.5 घंटा बसा आता बोंबलत. आलं का नाही आलं लक्षात शांताराम? काय म्हणलं म्या? हा तुम्ही काय म्हणे की हे गाडी खराब आहे शिवलालची. आता ती गाडी खराब आहे का? मग सांगा, तुम्हीच सांगा आता. हा ती गाडी पंक्चर झाली कशी झाली असं? हा काहीतरी याला कारण असलंच पाहिजे का नाही? हा आता काय सांगता तुम्ही? आता दातकड्या बसल्या का तुम्हाला? नसते ना मग शिरा तशी गोष्ट नाही आहे. ते कसं आहे, कावळा बसायची डांग मुळाशी. हा एखादी व्यक्ती काय होते, एखादी डांग अशी कोचकड असते बा मुळाच्या फिक्रीत, तेवढ्यात ते कावळा येऊन बसते. असं होते ते. तसा योगायोग झाला त्याचा. आता ते गाडी पंक्चर व्हायचीच होती आणि तुम्ही जागा चेंज केली, असं झालं ते. तुमच्या लक्षातच येत नाही ते. मला आला ना अनुभव आला म्हणून मी सांगून राहिलो आता. बरं आता काय पुढे काय आहे मग? आता कुठरोक बसायचं इथं? आता इथं तप मांडायचं का काय करायचं म्हणलं? का आपण पुढे निघायचं? आता इथं इथं थांबणं म्हणजे आता कठीण आहे. आता किती टाइम लागते किती नाही. एक तर त्याच्याजवळ कोणता पानाही नाही म्हणते आणि कोणतं ते हेही नाही आता. हो, आता त्याला बहुतेक 1 घंटा तर लागतेच आता. हो आता इथं 11-11:30 होऊन राहिले. तर आता मी काय म्हणतो लक्ष्मणराव, आपण इकडे चालता का बाळभाऊची? तर अजून कसं त्याला घ्या लागते ते कटायला असं. चला ना तिकडे, चला आपलं काय आता कुठे बी आता एरी, आता 1 घंटा टाइमपास करणंच आहे. हो तसं कसं आता त्याला लागतेच म्हणतात तेवढा टाइम. ना मग लक्ष्मणरावची इथं जाऊ. तिथं कसं आहे, तिथं बसता येते माणसाला. इथं आता बाया घ्या, कुठं बसणार आहे आता? हा घ्या मग तिकडेच घ्या गाडी आणि त्याला फोन लावा म्हणा येऊन राहिलं म्हणा. कुठं आहे तुम्ही? हो ते तयार आहेत का नाही अजून, त्याचे काय आहेत? हा त्याला एखादा फोन लावला होता का नाही येऊन राहिलं म्हणून? त्याला लक्ष आहे का नाही? काय लावता मग? काय 2-4 फोन आले त्याचे मदत रस्त्याने येत जाय. हो मी आला आता काय करावं त्याने, काय सांगावं काय आपलं इकडे झमेला झाला होता ना आपला. जाऊ दे आता, मी डबल फोन लावतो 1 खेप पण त्याला तिथं घरापाशी बोलवून घेतो. हा त्याच्या घरी जाऊ, बसू 1 घंटा आणि मग निघाले की निघाले. चालते मग तसं नाही का? मग काढू का गाडी काढू मग? हा जाऊ दे तिकडे. पहिले मला फोन लावू दे. फोन लावले की मग चालले आपले. थांबा जरा, गडबड काय करता? थांबा 1 मिनिट, मला फोन लावा मग शांताराम. फोन लावा जरासा, मला काम आहे. हो 1 मिनिट, मी जरा फोन लावायचा एका जणाले, आलोच मी. बोला अध्यक्ष, काय म्हणजे पोझिशन? कसं काय जमलं का म्हणलं? बे निशाण्यावर तीर मारला होता. मग काय झालं का, बरोबर 2-2.5 किलोमीटरवर गेली आणि गाडी पंक्चर झाली त्याची. आम्ही आलो म्हणलं, हो मॅच झुईचं पाणी दाबत मी पेट्रोल पंपावर होता. हो ते म्हणत नाही कुठंतरी आता पंक्चर झाली म्हणते, जाकाही नाही त्याच्यापाशी पानाही नाही. जाऊ दे मग, आता कसं देण केल्या अपेक्षा ठरवते ते नाही का? जाऊ दे होऊ दे जरा, रस्त्याने पाहिजेच नाही तेवढं नाही का? बरं मग आता कसं काय म्हणलं, मा बजेट उद्याचा गटारी आहे म्हणलं उद्या. काही सोयसा आहे का नाही आमची आता? हा तू आता तिकडे मस्त म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये आहे, आमच्या इकडे काही काय तुम्ही गणिले का आहे ना आता. लाईने पाटील असल्यावर तुम्ही काय गडबड करू जा तिथं जाण जराशे काना कोरान द्यायचे. हा बबन्या तू लाईने पाटील भिडवा ना म्हणून उद्या. मग काय आता माहोल करायला का? मग आम्ही इकडे करू राहिला. आता मी आता म्हणतो शांतारामले, हो आता आम्ही चाललो बळभाऊच्या घरी. हो तिथं आता चहा पाणी घेतो. हो पुढे नाश्ता 100% करतो. आता नाश्ता केला की त्याच्यावर गोष्ट काढतोच मी उद्याच्या गटारीची. तिकडे माहोल करता वाटते नाही हो गटारीचा? वा मग काय आता कुठं पैसे द्यायला लागते, काय द्यायला लागते, दिले आपण पैसे. आता पुरं फिटवणार आम्ही. थांब ना आता मस्त असा बिलकुल कमीत कमी याला जवळून घरातून खिशातून भरायचे पैसे तुम्ही. थांब ना तू आता. तसं हो का? पण आमचं रे मग तू म्हणणार देतो म्हणे काहीतरी मला, हा गाडी पंक्चर केली तर नसते ना बे, तेवढंच चिल्लर गोष्टी नको मागत. मग लाईने पाटला जोड जा तुम्ही जरा ते कसं द्यायला म्हणा. हा उद्या गटारी करू म्हणा आपण. आणा ना गेला त्याला जरासं. हा एवढा मोठा धंदा उरायला म्हणा, असं तसं जरा द्या, चढून द्या जरासं. हा आणा गोत्यात आणा. बरं जास्त लागेल तिकडे संध्याकाळच्या पायरी. हो पोहोचले की सांगतो मला काय माहोल मग उद्याचा. ठीक आहे मग आता ते कसं काय आता देणकेचं काय झालं सांगतो मला पुढे. सांगतो ना मी तुला बरोबर डिटेल सांगतो. तेल टाकासाठीच आहे ना आपलं काम, दुसरं कोणतं काम करतो आपण येरी. हा हो ठीक आहे मग, हा ठेवा आता.
ते बरोबर आहे म्हणलं, पण ते पाहिजे म्हणलं बा, ते चिखलदरा झाल्यावर तिकडे चालला ना तू त्या याले कोणत्या लोणारले. ते कोणतरी एक दोघं जण म्हणे मारतो म्हणे शिवल्या दिसला तर, म्हणून म्हणलं बा पाहिजे जरा सामावून. आता म्हणजे मारतोय म्हणे, कायच करा बा कठीणच. आता काय मी त्याच्या धुऱ्याचं भांडण केलं का, धुरा कोरला मी त्याचा राजा. मग काय तर पाय तुम्ही हिशोबाशी म्हणता, तू काळजी करू. ते बी कसं पाहिजे बा, ते लोणारच्या इकडचे पोट्टे नाही तर अडवतीन गाड्या तर तुम्हालाच मारतील. म्हणून म्हणलं शिवल्या दिसलाच नाही पाहिजे म्हणे आमच्याकडे, आला तर पहा म्हणते मग. म्हणून म्हणलं जरा समोरून जरा मी वाचले एक दोन कमेंट. ठीक आहे मग ठेवतो मी, पाहिजे बरोबर हिशोबाशी म्हणा. ठीक आहे ठेवतो मग. आता किती किती केला फोन सांगा, आता फोनही नाही उचलू राहिले. म्हणजे आता 100% बा कॅन्सल झाली ट्रिप, याच्यात काही अर्थ नाही राहिला. ते बा म्हणजे कधी फोनही नाही उचलू राहिले ना ते. कमीत कमी फोन तर उचलायला पाहिजे की बा इथं तिथं. आता काय त्याला सर म्हटलं राहिले सर, काय सांगा काय नाही. अजून तिथंच आहेत ते, घरीच आहेत. बहुतेक मला वाटते कॅन्सल आहे वाटते. जाऊ दे तिकडे. हो मा डबा बांधतो, मी निघतो आता दुकानात. काही विषय नाही, फालतू काय दिवस गमाल पुरते मग. एक फोन नाही लावून राहिले म्हणजे काय उचलायला तयार नाही. आता इतक्या 10 वाजता येऊन राहिले तरी आता पत्ता नाही. जाऊ दे मग. ठीक आहे देऊ का डबा बांधून, मग हायच आपला डबा देऊन देतो मग. जाऊ दे, हो काही उचलत नाही फोन. जाऊ दे, डबा देऊन दे, चालला जा तुम्ही. हो नाही जराशी लगेच कदर नाही, पुढचे लोक वाट पाहू राहिले सण बा काही. जाऊ दे मी चाललो. आला चौकीला देव. सांगा काय म्हणता, आता काय लावला मला फोन. काय लावला? अरे बा ट्रिपले कुठं आहात तुम्ही? आम्ही आता आलो ना तुमच्या घराच्या त्या रस्त्याच्या बाजूनं. रोडवर येतो म्हणजे तुम्ही आलेच ना तिथं. कुठं आता आले ते पकडायला पाणी घेऊन. हो आता किती वाजले म्हणलं, याला 1:30-2 वाजता. काय रे माणसा, एखादा फोन तर उचलायला पाहिजे. लावला माणसानं तर. आम्ही किती वाट पाहू राहिलो, 7 वाजतापासून बसलो होते तिथं. बसले आपले. कॅन्सल केलं मी, आलो मी दुकानात नाही आता. जाऊ दे तिकडे, मी येत नाही. आता हे तिसरा पाय काढवला. अरे बा तुम्ही तसे नका करू ना, इकडे आमचा आम्हाला माहित राजा एक निस्तरतं चाललं. मग देणके साहेब केलं तर घोर सकाळी येतच नाही म्हणे. मग शेवटी त्याला कसं बोलावलं बा, त्या झुंबरच्या गाडीत बसतो म्हणे मी. हो दोघं युवा झाले कसे, दोघं बातच येते समरी दुमरीवर. शेवटी त्याचं ॲडजस्टमेंट केलं. ते करता 10 वाजले. मग आता तिथून निघालो तर आता हे काय झालं, सारा प्रॉब्लेम झाला एक. हो तर आता आम्ही आलो पेट्रोल पंपाजवळ. तर मी म्हटलं बा इकडे तिकडे गेल्यापेक्षा तुमच्या घरापाशी थांबलो असतो. हो थोडंसं जरासं एक प्रॉब्लेम आलेला आहे. नेमकं म्हणून म्हणलं बा तुम्ही तुमच्या घरापाशी या, आम्ही येऊन जातो गाड्या घेऊन. आता कोणता प्रॉब्लेम आला आता, काय झालं का आता, अजून काय झालं? कायच करा आता, काय सांगाले सर मोटर राहिली. आपलं देणकी नाही का, ज्या गाडीत बसला होता झुंबरच्या, हो ती आता पंक्चर झाली. हो तर आता कसं आहे, मोठं कठीण काम झालं. तर आता ते ज्या कांतो म्हणे कुठून मारते ते झाबरा गेलं. हो तर बहुतेक आता झाल्यातच आहे त्याचं काम. हो निघते ते, तोपर्यंत तुमच्या घरापाशी थांबलो असतो. अरे बा बोले कसं बरं झालं बाबा तिकडे गेला ते. बरं झालं. जाऊ दे ते त्याच्याच गाडीत या म्हणा बा. आपल्याकडे घेऊ नका द्यायले. मला काही खरं नाही दिसत त्याच्या मध्ये. ठीक आहे येऊ दे द्यायला आरामाने या म्हणा. या तुम्ही माझ्या घरापाशी. या तुम्ही आज दुकानातून वापस. मालकाला सांगतो ना आलोच. हो या मग. हो कायच करा, निरा म्हणलं इग्नच आहे. एक सुरू. बरं ठीक आहे मग. या लवकर या. बरं झालं बा, आमच्या गाडीत होता देणके पहिले नाही का शिवलालच्या. हो बरं झालं तिकडे गेली बोला ती. बस 100% पुढे येलेच होते रे बा. जाऊ दे बरं झालं गेली बोला. हो आलो बस निघालो समजा. दिवसच असा निघाला ते काही येते काय आता किती वाजून द्यायला 12 वाजतासाठी नाही का. बरं आता आण बसतो इथं, या लवकर तुम्ही बंद. एकेकाला आवाज द्याव का वरातीचे पाहुणे, चला ना हो अंदर बसा ना लवकर. लवकर सगळ्याला पाणी आणते माणूस, चहा म्हणते तेवढं चला ना चल बरं पाणी, चला अंदर चला. हो ना पाणी घेऊन दे ना बा पाहुणे. आलो ना आम्ही. होय तू अंदर लवकर या जरा, टाइमपास नका करून. ते गाड्या कुठं मनात लावल्या म्हणलं ते. काय हे का ते काय गावातले रस्ते वगैरे ते कुठे दिलं लावून आपलं साईडला काय ते साईडले भान्या ते शिवलाल भाऊ ते लावून द्या मला साईडले. हो लावतो आलोच आम्ही आलो. काय म्हणणं काय तुमचं, काय म्हणते शिवल्या ते, काय म्हणून करून राहिला, कोण नाही राहिला अंदरे. तुला भूक आहे म्हणते, या बाहेर राहू द्या म्हणते इथं. आपण जरा नाश्ता पाणी करून येऊ म्हणते, भूक लागली म्हणते, वयाने आली म्हणते. म्हणून म्हणलं कसं करा मग, त्याला हो म्हणू का नाही म्हणून ते थांबलेले तिकडे. अरे नाही ना बाबा, तुम्हाला माहित नाही बा, रुपया खर्च नको सध्याशी, अजून काही सुरुवात नाही. आता डिझेलच तर टाकलं तुम्ही, किती रुपयात टाकलं डिझेल. 3,000 रुपये डिझेल टाकलं ना. 3 तर त्यानं टाकलं, 3 तर नाही टाकलं. आता हे आता झुंबरचं राहिलेलं आहे. नाही हे बा, पैसे अजिबात देऊ नको त्याला नाश्त्याले आतापासून. मग काय आता सगळ्याच मग एकाला गेला तर सगळ्यांना न्याय लागेल ना. मग आपले पैसे पुरले पाहिजे बाबा. किती रुपये घेतले, 1,000 रुपये गेला फक्त. मग काय घरून भरा का पैसे. हे पा म्हणलं व्यवस्थित पैसे खर्च करायचे, आता हे सुरुवातच आहे. मग तेच म्हणलं मी त्याला, म्हणलं बा आतापासून तुम्ही इच्छा इथं नाश्ता 20 किलोमीटर नाही आलो तर नाश्ता करायचा म्हणते. मग अशानं कसं काय होणार आहे. म्हणून म्हणलं बा काहीतरी याच्यात मार्ग काढा जरासा, म्हणजे पैसे गेले नाही पाहिजे. इथं डबे सोडता का, हाय आपण आणलेले ते कसं करता ना. ती राहू द्या, ते बाबा तिथं गेल्यावर पाहिजे आपल्याला. ते नको गमाव आतापासून डबे. मी काय म्हणतो, एरिया आता 11 11:30 होऊन राहिले, लागून राहिल्या भुका. मी आपल्या याला सांगतो बळभवले बेसन पोया करा म्हणतो, गरम मस्त. यायला कसं पंक्चरवाल्याला 1-1.5 घंटा लागते, अजून डिझेल टाकणं हे ते तिथपर्यंत होऊन जाते ना. हो ताकातलं बेसन कर म्हणतो, काही करले का उडदाचं वरण का टाकणं, पण इथंच खाऊन चालले जो. जमते का तसं पुरते मग. हो म्हणजे कसं पैसे जायचं काम नाही, काहीच नाही, टेन्शन नाही. तर मग कसं आपत व्हायची ना. एक तर उद्या म्हणलं गटारी आहे, म्हणलं गटारी हो शिवलाल हो म्हणजे गटारीची सोय लावता म्हणजे म्हणून म्हणलं कसं उद्याचा बी खर्च जास्त वाढते. हो रजा ती हे नाही का म्हणजे उद्या आता गटारीचं पाला की तिकडेच करू मग आपण चिखलदऱ्याला नाही का. जाऊ दे बरोबर ठीक आहे. म्हणून म्हणलं पैसे वाचले पाहिजे आपले. तर मी काय म्हणतो, असं आपण अटपून टाकू मग बेसन पोयावर. इच्छा इथं शिवलाला आवाज देतो बयास, आणि बस मग करून घेऊ आपण बरोबर गोलम घालम. द्या मग आवाज द्या ना मग. बळभोले आवाज द्या म्हणा बा, पाहुणे सोय करा म्हणा, काही ना काही काय जीव घालता ते घाला म्हणा, जसे आपलं काही आपलं ठेसा धापोळे काही करा म्हणा बा. बरोबर लावतो मी सेटिंग, लावतो मी शिवलाला आवाज द्या तुम्ही बरोबर. हो मी करतो त्याचं बरोबर. करा मग. आम्ही गाड्या लावतो साईडला बरोबर, शिवलाल बोले घेऊन येतो मग. चला करा तुम्ही तिकडे सेटिंग लावून द्या बरोबर.
काय बाबा तुम्ही भाऊ इकडे बसले आमच्या बहिणी सुचून नाही राहिला काय करू काय नाही तर हा पोहे करू म्हणते का काय पिठलं करू काय करू म्हणते हा नाश्त्याले. त्याच चालू आहे नियोजन. तेच सांगू राहिले यायले की बा आता पोहे काही करू नका. ते म्हणजे पोहे करतो बा चहा करतो. मी पोहे आले काय बा तुम्ही म्हणजे लोकांची ऍसिडिटी वाढून देऊ नका. आता काय करावं काय सांगा ना मग तुम्ही सांगा ना. हो आता माय काय विचार बोलते या नाश्त्यानं होते पोट खराब. त्यापेक्षा आता 2 घंटे लागते यायला. मस्त ताकातलं बेसन वरा आणि पोळ्या करून टाका. हो कणिक गिनी खाय का घरी. कणकीचं नाही म्हणा माझा आपली घरची चक्की आपली साधी घरची आपली घरगुती. हो त्याच्यात आम्ही दहीत असतो. मग त्याच्यात दहीत त्याचा काही विषय नाही. कणकीचा काही नाही. झालं ना मग काय टेन्शन आहे तुम्हाला. हो बेसन पोळ्या बनवून टाका मस्त. हो ताकगी खाय का घरी ताक. मशी आहे आमच्या घरी तुमच्यासारखं एखादं पाकिट आणतो आम्ही पावऱ्याचं लागलं तरी. मग हो ते नाही आमच्या ताकातलं होत नाही ते. दुसरं सांगा काही. काय म्हणतो म्हणलं ठेसान धापोळे करायला लावा हा मस्त कसं चवदारे लागते आणि जास्त लागतही नाही. तसं करा तुम्ही. हो मिरच्या कसं काय 2 किलो मिरच्या आणा. हो 21 लोक आहो समजा सगळे आपण. आणि धापोळी होईन समजा. हो उडीद गिडीत हे ते एकत्र करा ज्वारी गहू आणि ते दहीन काढून घ्या. चक्की घरीच आहे म्हणता. 2 किलो मिरच्या का लोकांना लावता राहा तुम्ही का नाही झडीपाणी फालतू नसते काम न करू बा. मग हो बस द्या अर्धा किलो 1 किलो आणल्या बस झाल्या बसले आपले. हो फक्त म्हणलं मी काय म्हणतो थोडीशी मदत करतो म्हणलं बाया तिला. हो एकटी काय करणार आहे ते. हो एकच गॅस आहे एक तर. ते पाहतो ना मी हो धापोळे टाकायचं काही वांधा नाही फक्त कसं जास्त भारी जात नाही ठेचा एक जण वाटते मिक्सरातून काढला की जाय तिकडे आणा तुम्ही मिरच्या आणि ते देऊन द्या मग तेवढं. बरं झालं कमीत निघलं नाही का. मी आता मला पूर्ण पावंतर करायला लावते का. बरं चला मग चला हो करून टाकू. बरं झालं आता हो शिवला लावा दे तुम्ही. हो ते कसं आहे निरा नाश्ताच करून राहिलं ते फालतू पैसे गमावायचं तर बसा लागं. आता टेन्शन नाही डायरेक्ट आता कसं चिखलदरा बिलकुल तिथंच पोहोचतो आपण. म्हणत परत वाढायला थांबायचं नाही ना कुठंच थांबायचं नाही आता. सरकी तिकडे घ्या रट्टावून घेऊन घ्या. हो चला मी दहीन काढा लागणार मला ते. चला ज्वारी गहू काढू द्या. पटकन निघाला की मग सुरू. मला बोला 17 मोजा फोन आता पंक्चर काढला झाला. हॅलो हा बोला बोला काय म्हणता आता. आटपते का नाही म्हणलं का 1-1.5 इथंच वाजते तुम्हाला तिथं. हा निघाले का नाही अजून. झालं बा पंक्चर काढला फक्त ते जाक नेऊन द्यायला गेला ते हो झाबरून मारती ते गेले तर हो त्या दुकानदाराला नेऊन देतो बरे वापस येतो बरे. हो झाला आता निघायचं फिक्रीत आम्ही. खबर काय म्हणता आता हा झालं आता बस तुम्ही कुठं आम्हाला सध्या. हो काय राजा आम्हाला भुकाई लागली हो राजा. मग काय आता तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले. या ना गाडी सरकी येऊ द्या बळभूच्या घरापाशी. मस्त कसं ठेचा दापोळे बनवले त्यानं. मस्त बिलकुल फर्स्ट क्लास आहे. काय करायच्या तुम्ही काही अशा ठेचा दापोळे खायला जाता या बरसात पाण्याचे करायचे असते. रस्त्यात तुम्ही गोते करता नाही का आता देणके साहेबाचं पोट खरवून आलं बरे. रात्री ठेचा घालला म्हणे आता गेले ते मोकळे व्हाले. झाबऱ्या ते मारते गेला तिकडे जाकली द्यायला. म्हणून म्हणलं जरा पाहिजे समोर खायचा मारू मी. हा एक तर कसं आता देणके साहेबाचं मोठं कठीण काम दिसून आम्हाला आता काय होतील काय नाही. आपलं म्हणजे पोटी खराब आहे का त्याचं. मेला रे का कठीणच काम आहे बाबा. रस्त्याने पाहिजे रे बा म्हणलं बरोबर आहे. हिशोबाने एखादं मेडिकल पाहिजे जवळच एखादी गोळी घेऊन घ्या सांग. हा नाही तर रस्त्याने पा म्हणलं गोंधळ होईन बरं. झाबऱ्या बरे घेऊ बरे मला माहिती आहे कोणते पाहिजे तर. हो आता रस्त्यावर गेलं आता घेतो ना मेडिकलमधून. हो तुम्ही फक्त आमच्यासाठी धापोळे घेता बाजार असे. हा 7-8 धापोळे समजा 2-2 4-4 धापोळे समजा पडते गाले. घेऊन येता सगळं म्हणजे कसं पुढे मग आम्ही जर भेटलो तर देऊन देता मग. बरं ठीक आहे ना आणतो बांधून आणतो मी 10-15 धापोळे अजून शिल्लक करायला होतं. आपलं काय चाललं. हो घरची चक्की आम्ही ते घरीच घेतली आहे ना. हो बस दही की खाल्लं. हा हो काही वांधा नाही बिलकुल आणतो मी विसक आणतो. हा हो ठेचा घ्यायचा बिलकुल. येतो मग आम्ही आता. हो बस तरी 15 मिनिटं लागते आम्हाला इथून निघाले समजा. हो देणगे साहेब आले की बस निघाले मग. हो ठीक आहे ठेवतो मग. बरं झालं बाबा आम्ही नसता तापडा होता. बरं झालं आमच्या गाडीत नाही. बरं ठीक आहे आण पद्धतशीर आण देणके साहेबाला पोटा पाण्याचं बरोबर पद्धतशीर. हो या मग. हा हो आम्ही थांबतो तिथं बाळभाऊच्या घरी. रस्त्यावर या लवकर आले की फोन करा मला. मग तिथून संग चालले जाऊ मग. करतो फोन करतो तुम्हाला. घ्या तुम्ही रट्टा घेऊन घ्या मस्त. हो घ्या शिल्लक घ्या दाबून घ्या. ठेवतो मी. मैं मनाता रहूं तुम रूठी रहो. मैं मनाता रहूं कि इन अदाओं पे और प्यार आता है. इन अदाओं पे और प्यार आता है. थोड़े शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो. थोड़े शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो तो मजा जीने का और भी आता है. मजा जीने का और भी आता है. बाहेर निघले अरे उठा रे. होय झाबऱ्या मारत्या घरी बस सासरा आहे ना. अरे मारुतरा उठा उठा ना. आलं का मग कोणतं गाव आहे आलं का चिखलदरा आलं. नाही चिखलदर आलं. कोणत्या घोरात आहेत काय सांगा बाई. चला हो आलं म्हणलं चिखलदर आलं ते येऊन बसले तर. चला हो भाऊ झुंबर भाऊ काय तुमचं नाव चला. अरे बाबा मी आता म्हणलं बोटिंग गिटिंग करून झालंय म्हणलं चिखलदरा अर्ध जवळपास पाहिलंय का. अरे हो चला ना. हो चला हो आता किती वाजले म्हणलं नाही झुंबर भाऊ किती वाजले. किती वाजले काय वाजले 5 वाजले संध्याकाळची. मग काय तर देणके साहेब लागायचे रस्त्यावर सरा खोर. अरे भाऱ्या आला वाटते. भाऱ्या इकडे रे इकडे आम्ही. आली मला तिसरी गाडी आली आपली. हो बोला तुम्ही गाडी सोबत काय आलोच मी द्यायला घेऊन.
अरे इतकं उशीर असते राजा काय बाबर आता किती 1 घंटा झाला ना तुम्हाला आम्ही थांबू इथं मगापासून वाट पोरायचो ते बाया बी तिकडे थांबेला आता चला लवकर तिकडे काय पोवा आता हो ना आता आमचं आम्हाला बाई किती गाडी थांबावं लागली तर लहान लेकरासारखी हो चला आता हो काय तर काय सांगते काय नाही पोहता हो तिथे झिकझिक चालू आहे लारायची हो चला चला आता चला म्हणलं आता आम्ही कसं चिखलदऱ्यात पोहोचलो बस कसं बस हो तर आता चिखलदऱ्यात जे काय पॉईंट असते हो काय काय पॉईंट आहे काय काय प्रेक्षणीय स्थळ आहे हो ते उद्याच्या एपिसोडमध्ये पूर्ण क्लिअर करून टाकू त्याचबरोबर थोडंसं आपलं जे गटारी अमावस्या आहे त्याचंही दाखवू आणि उद्या हा विषय समजा इथं चिखलदऱ्यापर्यंत संपून टाकू परवा दिवशी आपलं लोणार आणि मग घराकडे परत ठीक आहे तर आता उद्या पाहू हाच विषय हो तर कंटिन्यूमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर भारतराच्या लग्नाची तयारी करायची आहे ठीक आहे चला मग